नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की गायत्री ही पेपर चुरगळत असते आणि म्हणत असते सकारात्मक, मी या घरात काही सकारात्मक घडूच देणार नाही. आणि मग ती तो पेपर फेकत असते. इतक्यात ती तो पेपर पुन्हा उघडते आणि त्या पेपरावरती लिहिते की ह्या घरात मी आषाढी एकादशीच्या आत, आषाढी एकादशीला असे काही पाहुणे घेऊन येईन की त्यानंतर या घरात कोणच ह्या घराबद्दल सकारात्मक विचार करू शकणार नाही. आणि हे वाचून आता गायत्रीला एक असुरी आनंद होत असतो. आता नेमकं गायत्री कोणाला आणणार घरी आषाढीच्या दिवशी ते पाहणं रंजक ठरणार. तर दुसरीकडे आता तात्या हे सगळ्यांना म्हणत असतात, बरं आता झालं आहे का सगळ्यांचं लिहून सकारात्मक विचार काय ठरवला आहे तो? नाही, तुम्ही कोणी काहीही ठरवलं असा आणि काही करणार असा ते नाही सांगितलं तरी काही नाही, पण मला काय करायचं आहे ते मात्र मी तुम्हा सगळ्यांना वाचून दाखवतो. आणि मग आता तात्यासाहेब वाचून दाखवायला सुरुवात करतात की आषाढी एकादशीच्या दिवशी मी वारीला जाणार आहे. माझ्या घरातल्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ दे, त्यांचा सकारात्मक विचार यशस्वी होऊ दे ही प्रार्थना करण्यासाठी. त्याबरोबर हे ऐकून आता घरातल्या सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटतं. तेजस लगेचच तात्यांना म्हणत असतो, तात्या अहो तुम्ही वारीला चाललाय हे कधी ठरलं? असं काय अचानक? त्याबरोबर तात्या म्हणत असतात की माझं ठरलं नव्हतंच एवढ्या दिवसात, पण आता असा विचार करतोय की वारीला जाऊन येतो. आता इथे सुनंदासुद्धा घरी आलेली आहे आणि त्यात मनुताईसुद्धा घरी आली, म्हणून मग विठुरायाचे आभार मानायला हवेत म्हणून जाऊन येतो मी. त्याबरोबर आता दुसरीकडे गायत्री ही फोनवरती बोलत असते, हो तुम्ही ना एक काम करा, तुम्ही आषाढी एकादशीच्याच दिवशी आमच्या घरी या. त्याबरोबर समोरची व्यक्ती म्हणत असते, अरे वा वा वा, काय उत्तम मुहूर्त निवडलाय तुम्ही आमच्या स्वागतासाठी, आषाढी एकादशीचा मुहूर्त, वा छान. त्याबरोबर गायत्री म्हणत असते, त्या दिवशी सण असतो ना, म्हणून मी तोच मुहूर्त निवडलाय. तुम्ही सणाच्या दिवशी या आणि ह्या घराचा सौदा करून जा. पण माझ्याकडे एका मालकाच्या सह्या नाही आहेत, म्हणजे वारसाच्या सह्या नाहीच आहेत. त्याबरोबर लगेचच इकडे पुढे ती व्यक्ती विचारायला लागते, सह्या देईल ना तो? त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते, हो सह्या देईल हो, पण खूप नाटकं करेल तो, खूप चिवट आहे. त्याबरोबर लगेचच समोरची व्यक्ती म्हणते, मग त्याची काळजी तुम्ही करू नका गायत्री, काय आहे मी कशा सह्या करून घ्यायच्या हे बरोबर बघतो, आणि सह्या नाही केल्या तरी अंगठे तर असतीलच ना, मी अशा कितीतरी लोकांकडून त्यांचे अंगठे घेतलेले, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन करायची गरज नाही. आता हे ऐकून गायत्रीला खूप आनंद झालेला असतो. गायत्री म्हणत असते, आता कोणीच काहीच करू शकत नाही, आणि तिने फोन कट केलेला असतो. तर आता दुसरीकडे गायत्रीच्या फोनवरती सतत मानसीच्या मामीचा म्हणजेच शोभाचा फोन येत असतो आणि गायत्री ते बघून चिडत असते. ती म्हणत असते, एक भाची त्रास द्यायला काही कमी आहे, तर इथे हिच्या मामीला सुद्धा मी सहन करायचं, कशाला ही सारखी फोन करते. आणि गायत्री आता मामीचा फोन कट करून टाकते. तर आता इथे तात्या हे वारीला जायला निघालेले असतात. त्यांना सोडायला सूरजदादा, दिनेशदादा, तेजस, आई हे सगळेच आलेले असतात. तर आता आई ही तात्यांना सांगत असते, वेळेवर खात-पीत जा, तिकडे स्वतःची काळजी घ्या. तात्या आईला म्हणत असतात, अगं असं काय करतेस, वारीत प्रत्येकजण विठूचं रूप असतं आणि स्वतः विठुरायच आपली काळजी घ्यायला तिथे असल्यावर काय हरकत आहे. इतक्यात त्या ठिकाणी मानसी येते. मानसीने तात्यांची औषधं हातात आणलेली असतात आणि ती म्हणत असते, तात्या ही औषधं तर तुम्ही बाहेरच विसरला होता, हे घ्या, आठवणीने औषधं खात जा वेळेवर तात्या. आणि हो, मी डब्यामध्ये तुमच्या बॅगेत लाडू ठेवलेत, ते सुद्धा प्रवासात खा काय. त्याबरोबर लगेचच तात्या म्हणायला लागतात, सुनंदा काय कमी होती तर काळजी करायला आता तू सुद्धा आलीस. त्यावर मानसी लगेचच हसते. तर आता लगेच सूरजदादा हा सुद्धा तात्यांचा निरोप घेत असतो. तात्या सगळ्यांना निरोप देतात आणि तेजसला म्हणतात, तेजस तू देखील जरा माझ्याबरोबर चल. त्याबरोबर तेजस म्हणतो, काय मी आणि वारीला? नाही तात्या, म्हणजे आलो असतो वारीला, पण तुम्ही वारीला गेल्यावर तुमच्या नारीला इकडे एकटं वाटेल ना, मग एखादा भरभक्कम पुरुष नको का तुमच्या नारीबरोबर, म्हणून मी इथेच थांबतो. तात्या हसतात आणि म्हणतात, अरे
मी तुला वारीला चल असं नाही म्हणत आहे तेजस. मी असं म्हणतो आहे की मनुताईने तुझ्यावर विश्वास ठेवून ती आत्ता इथपर्यंत आलेली आहे आपल्या घरी, तर ती आपल्या घरासाठी उभं राहीलच, यामध्ये मला काहीच शंका नाही आहे. पण तुला जिथे जिथे जमेल ना तिथे तिथे तूसुद्धा तिच्या पाठीशी अगदी ठामपणे उभा राहायला हवास. बरोबर बोलतो ना मी? हे बघ, तूसुद्धा नवरा म्हणून तुझं कर्तव्य पार पाडायला हवंस. त्यावर तेजस मनातल्या मनात म्हणत असतो, तात्या तुम्ही काळजीच करू नका. आता बघा, मी लकीचामना कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. त्यानंतर आता तेजस हा तिकडनं निघालेला असतो. तर दुसरीकडे आता शोभा मात्र सतत गायत्रीच्या फोनवर फोन करायला लागते. आता गायत्री विचार करते, बापरे 3 वेळा ह्या बाईचा फोन कट केला तरी हिला कळत नाही आहे का मला हिच्याशी बोलायचं नाही आहे म्हणून. जाऊ दे, फोन उचलल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग गायत्री शोभाचा फोन उचलते. शोभा म्हणत असते की हां आता झालं ना, झालं दागिन्यांचं काम झालं म्हणून मग आता मला असं हाडूसुडूस करताय काय. त्याबरोबर लगेचच आता मामी म्हणत असते, अहो ते मी. त्याबरोबर गायत्री म्हणते, मामी अहो असं कसं होईल, मी तुम्हाला हाडूसुडूस का करेन बरं अहो. त्याबरोबर मामी म्हणते, ते सगळं सोडा, मला सांगा ठरला का तुमचा तो दीर मनोरुग्ण, मिळाले का त्याचे पैसे, मला माझ्या सुनेचा हिस्सा कधी मिळणार. त्यावर गायत्री म्हणत असते, मिळणार मामी मिळणार, लवकरात लवकर मिळणार. त्यावर शोभा म्हणते, याचा अर्थ यावेळेचं सुद्धा तुमचा प्लॅन फ्लॉप गेलेला आहे. तुम्ही तुमच्या त्या दिराला मनोरुग्ण वगैरे काही ठरवू शकलेला नाही आहेत, बरोबर ना. त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणत असते की ह्या आषाढी एकादशीला घराची डील करण्यासाठी फायनली माणसं येणार आहेत आणि हे घर विकलं जाणार आहे. आता हे ऐकून खूपच जास्त खुश होते शोभा आणि म्हणायला लागते, वा 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 वा, काय बातमी दिली आहेत तुम्ही गायत्री मॅडम, वा, एकदम मन खुश करून टाकलं. मग व्यवहार कसा होणार आहे, चेकमध्ये की नाही. नाही नाही, मी ना एक काम करते, मी ना प्रभूंच्या घरी एक मोठीच्या मोठी बॅग घेऊनच येते पैसे घेण्यासाठी, काय पटतंय का. त्याबरोबर गायत्री फोन कट करते. तर दुसरीकडे आता मानसी ही भाजी निवडायला बसलेली असते. दरम्यान आता तिचं लक्ष किचनमध्ये सतत जात असतं, कारण किचनमध्ये तेजसने एक डबा उघडायला घेतलेला असतो जो त्याला उघडतच नसतो. हाताने पायाने कबड्डी कुस्ती सगळं खेळून त्याचं त्या डब्याबरोबर झालेलं असतं, पण शेवटी डबा काही उघडत नाही. मग आता पर्याय हा एकच असतो. तेजस हा तिथे जी डबे ठेवण्याची मांडणी असते त्या मांडणीवरती लगेचच जोरजोराने तो डबा आपटायला लागतो. इतक्यात मानसी तेजसला हाक मारते आणि म्हणते, ओ काय सुरू आहे तुमचं, काय करताय नेमकं. त्याबरोबर तेजस मानसीला म्हणत असतो, अहो बघा ना, कधीपासून मी हे झाकण उघडवण्याचा प्रयत्न करतोय पण उघडतच नाही आहे. त्याबरोबर मानसी तेजसला म्हणते, ओ काय म्हणालात, उघडत नाही आहे म्हणजे, उघडेल असं म्हणा. त्यावर तेजस म्हणतो, उघडेल म्हणून नुसतं काय होणार आहे. त्यावर मानसी म्हणत असते, तिथे फळ्यावरती लिहिलं आहे ना, सगळ्यांनी सकारात्मक विचार करायचा आणि सकारात्मक बोलायचं, म्हणजे नेमकं काय करायचं. आता हा चिखल उडाला आहे, याचा काय दोष माझ्यावरती. त्याबरोबर लगेचच आता तेजस म्हणत असतो, आपण एक काम करू, आपण दोघं मिळून हा डबा उघडू, मी पकडतो तुम्ही खेचा, थोडं तुझं थोडं माझं, या खेचा. त्यावर आता मानसी म्हणते, सांडणार नाही का सगळं. त्यावर तेजस म्हणतो, हो आहो सांडेल, पण सकारात्मक विचार करा ना, सकारात्मक विचार. मी व्यवस्थित डबा पकडला आहे, तुम्ही खेचा, डबा उघडून होईल ना तेवढ्यात, खेचा. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती डबा खेचायला सुरुवात करते. तर आता तेजसच्या लक्षात येतं की मानसी म्हणाली आहे की आपण कशालाही नाही म्हणायचं नाही. मग लगेचच तेजस हा मानसीला म्हणत असतो, लकीचाम आपण गीता वहिनीला लवकरात लवकर घरी परत आणायचं ना. त्यावर मानसी होकार देते. गायत्री वहिनींच्या मनात जो काही राग आहे तो निर्माण झाला आहे तो दूर करायचा ना. त्यावर मानसी त्याच्यावर सुद्धा उत्तर होकार देते. मग मानसी म्हणते, तुमचं माझ्यावर प्रेम आहे का. त्यावर मात्र आता तेजस हा मानसीकडे पाहायला लागतो. तर मानसीही त्याला म्हणत असते, डबा उघडूया आपण. त्यावर तेजस म्हणतो, अहो असं काय करताय, तुम्हीच म्हणालात ना सकारात्मक उत्तर द्यायची म्हणून, बोला आहे तुमचं माझ्यावर प्रेम. तर आता हे सगळं बोलणं विनोद ऐकत असतो. मानसीचं लक्ष अलगद विनोदवरती गेलेलं असतं. मग मानसी तेजसला डबा उघडता म्हणत असते, राष्ट्रहित, अहो असं काय करताय, माझं तुमच्यावर खूप 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 मनापासून प्रेम आहे, कळलं ना तुम्हाला. अहो खरं बोलते मी, खोटं का बोलू, मला काय गरज आहे. आता मानसी हे सगळं बोलत असते ते फक्त नाटक असतं, कारण त्या ठिकाणी आता असतो तो म्हणजे दिनेश.
विनोदने जर काही ऐकलं वेडंवाकडं आणि जर त्याने ते सगळं जाऊन गायत्रीला सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे आता तेजस आणि मानसी या दोघांनाही माहीत असतं. तर आता इकडे माझं तुमच्यावर प्रेम आहे हे वाक्य ज्यावेळेस मानसी बोलते त्यावेळेस तेजसला इतका आनंद होतो की तेजस आनंदाने नाचायला लागतो आणि नाचता नाचता तो आता हात पसरतो आणि घरात गोल घिरट्या मारत असतो. दरम्यान आता तो जिथे विनोद उभा असतो तिथे जातो आणि विनोदला एक चापट ठेवून देतो. त्याबरोबर विनोद जोरात ओरडतो, आई ग आ. त्याबरोबर तेजस आता विनोदकडे बघतो आणि म्हणत असतो, काय रे तू इथे काय करतोय? आणि तो सुद्धा हा असा काळा कुळा चष्मा घालून काय चाललंय का इथे, कशाला आलायस? त्याबरोबर लगेचच आता विनोद म्हणायला लागतो, अरे हा घराचा हॉल आहे, मग मी इथे येऊ शकत नाही का? माझी मर्जी, मला वाटलं यावं म्हणून मी आलो आणि माझ्या डोळ्यात ना काहीतरी खुपत होतं म्हणून मग मी इथे आलो. त्यावर लगेचच मानसी म्हणते, अरे दुसरं काय खुपत असणार आहे तुझ्या डोळ्यात आमचं प्रेम खुपत असणार, कळलं का तुला, कळलं? त्याबरोबर मानसी म्हणत असते, भाऊजी नक्की तुम्हाला काय हवं आहे, काय शोधताय तुम्ही? त्यावर मात्र आता इकडे विनोद हा काही शोधतच नसतो, तो फक्त चोरून ऐकायला आलेला असतो. त्यामुळे तो म्हणत असतो की ते मी नंतर सांगतो काय शोधतोय ते, मी शोधेन नंतर माझं काही सांगायची गरज नाही वाटत आहे मला. ते मी छायाला विचारून ठरवणार आहे काय शोधायचं आहे. त्यावर आता तेजस आणि मानसी दोघांनाही प्रश्न पडतो, वस्तू याला सापडत नाही आहे, याला शोधायची आणि ती कुठे आहे हे विचारणार बायकोला. तर आता तो सांगत असतो की खरं तर ना माझी बायको खूप वेंधळी आहे, छाया कुठेही वस्तू का ठेवते, काही करते आणि नंतर मला काहीच आठवत नाही हो. त्याबरोबर आता हे ऐकून तेजसला खूप राग येतो. तेजस हा आता विनोदला मारायला हात उचलतो आणि आता तो विनोदचा गळा धरतो. विनोद म्हणत असतो, अरे तेजा काय करतोयस, सोड मला, सोड तेजस सोड. तर मानसीसुद्धा तेजसवरती भाजीचं देठ फेकून मारते आणि तेजसला म्हणते, सोडा राष्ट्रहित, त्यांना सोडा, काय चाललंय तुमचं? त्याबरोबर तेजसने आता सोडून दिलेलं असतं. तर आता तेजस हा लगेचच विनोदला म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे बघ बायको ही त्रास कधीच नसते. आता तिकडे बघ माझी बायको किती समजूतदार आहे, किती सोज्वळ आहे, मला प्रत्येक गोष्टीत सावरून घेते, सांभाळून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी सगळीकडे बाजूसुद्धा घेते, हो की नाही? त्यामुळे आता मी तिच्याकडे जाणार आहे आणि तिला भाजी निवडायला मदत करणार आहे, ही काय आले एवढी. त्याबरोबर आता मानसी म्हणत असते, जी फार काही थोडीफार राहिली आहे ती आपण मिळून सोडू बस. तर आता विनोद हा मानसीला म्हणतो, अगं मानसी कुठून मिळालं तुला हे ध्यान? त्यावर मानसी म्हणत असते की आता जे झालं त्यात काय करणार विनोद भाऊजी आपण? आणि मग आता लगेचच तेजस इकडे आणखीन जास्त नाटक करायला लागत असतो, माझं प्रेम आहे तुमच्यावर लकी चार्म, खरोखर खूप प्रेम आहे, तुमचे केस बघा ना सतत पुढे येत आहेत, मी ना इथे ना एक असा मस्त फॅन लावतो म्हणजे तुमचे केस कसे असे पुढे येणार नाही, डोळ्यात जाणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही काय. त्याबरोबर लगेचच आता इथे मानसी ही पटापट जेवून घेते, ती काहीच रिप्लाय देत नाही आणि लगेचच आता ती तेजसला म्हणते, जास्त ओव्हर ॲक्टिंग करू नका, त्यांना डाऊट येईल. त्यावर तेजस म्हणत असतो की गरज आहे त्याची, तेवढंच करतो मी. त्यावर मानसी म्हणते, राष्ट्रहित ऐका ना, तुम्ही माझं एक काम कराल प्लीज? त्यावर तेजस लगेच खुश होतो आणि म्हणतो, हो करेन ना, काय काम आहे? त्याबरोबर लगेचच आता मानसी ही तेजसला म्हणत असते, एक काम करा, तुम्ही ना मावशींसाठी मी जे सूप बनवून ठेवलं आहे ते सूप नेऊन द्या, मी आलेच हा सूप घेऊन. आणि मग मानसी ही सूप आणायला तिकडनं जाते. त्याबरोबर आता तिथे तेजस आणि विनोद हे दोनच व्यक्ती अडकलेले असतात. आता विनोदही त्याच रस्त्याने येत असतो आणि दादाही त्याच रस्त्याने चाललेला असतो, त्यामुळे त्यांच्या गाड्या समोरासमोर येतात. विनोद हा गाडी बॅग घेत असतो, समोरून आता समोरची व्यक्तीसुद्धा गाडी बॅग घेत असते. त्याबरोबर आता लगेचच इकडे विनोद ह्याला प्रश्न पडतो की नक्की या दोघांमध्ये भांडण वगैरे काहीच नाही आहे, सगळं काही सुरळीत सुरू आहे, हे कसं शक्य आहे? तर आता दुसरीकडे मानसी ही तेजसला सूप आणून देते आणि म्हणत असते की हे घ्या, हे सूप नेऊन तुम्ही मावशींना द्या, सूप प्यायल्यावर मावशींना जरा बरं वाटेल. त्याबरोबर तेजस म्हणतो की हो मी घेऊन जातो आणि तेजसने एकदम चविष्ट सूप असं आता आणलेलं आहे आणि आता ती म्हणत असते की हे तुला प्यायचं आहे, तू पी. त्याबरोबर हे ऐकून मात्र आता खरं तर आईला जरा टेन्शनच येतं. तर दुसरीकडे विनोद याला मात्र कळत नसतं की तेजस आणि मानसीचं प्रेम नेमकं खरं आहे की खोटं. तो मानसीला विचारतो, मानसी तुझ्यामध्ये आणि तेजसमध्ये मैत्री आहे का? त्यावर मानसी म्हणते, हो मग
प्रत्येक नवरा बायकोमध्ये मैत्री ही असायलाच हवी ना. त्याबरोबर आता विनोद हा लगेचच म्हणायला लागतो, अगं पण त्यावर मानसी म्हणते, छायाताई किती लकी आहेत माहिती आहे. त्यावर विनोद म्हणतो, का? त्यावर लगेचच ती म्हणायला लागते, कारण त्याला तुमच्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून. खूप लकी आहे ती, हां, खूप. त्यानंतर आता इथे लगेचच मानसी ही विनोदला म्हणायला लागते, विनोद भाऊजाऊ तुम्हाला काय माहिती छायाताई किती लकी आहेत त्याबरोबर लगेच विनोद म्हणत असतो, मी आणि छायासाठी. तर आता मुद्दामून मानसी विनोदला हरभऱ्याच्या झाडावरती चढवायला लागते. ती त्याला म्हणत असते, विनोद भाऊजी अहो तुम्हाला माहिती आहे का छायाताई किती लकी आहेत त्यावर विनोद म्हणतो, छाया का लकी आहे? त्यावर लगेचच मानसी म्हणते, अहो असं काय करताय, त्यांना नवरा म्हणून तुम्ही मिळालाय ना, मग लकी नाही आहेत का त्या? आता हे ऐकून खरोखर विनोद हा हरभऱ्याच्या झाडावरती चढलेला असतो. मूर्ख विनोद कधीच सांगितलेलं काम व्यवस्थित पूर्ण तर करत नसतोच, उलट नको तो गोंधळ हा वाढवतच चाललेला असतो. विनोदचा गायत्रीला काडी मात्रही फरक नाही आहे, पण तरीसुद्धा गायत्री ही उगाच विनोदवरती खर्च करते आणि त्याला सांभाळते. पण आता करणार काय, घरातले सदस्य म्हटलं तर मग म्हणत आलं. तर आता दुसरीकडे मानसी ही विनोद त्या ठिकाणून गेल्यावर विचार करायला लागते. सकारात्मक विचार सगळ्यांनी करायचा हे बोलून मी चूक केली आहे का? म्हणजे मी तेजसच्या मनात आणि माझ्या मनातही काही आशा निर्माण केली आहे का? हळूहळू का होईना पण मी तेजसमुळे फुलायला लागते आहे का? की तेजसमुळेच माझ्यावर ही वेळ आली आहे? काय करू मी, मला काहीच कळत नाही आहे. नाही हे बघ मानसी, तुझं ध्येय क्लिअर आहे. तुला गीता वहिनींना या घरात परत आणायचं आहे, गायत्री वहिनींचा राग कायमचा घालवायचा आहे आणि मग मात्र काय करायचं आहे ते बघूया. तुझा एम अगदी स्पष्ट आहे असं ती म्हणत असते. तर इकडे सूरजदादाने गीता वहिनीला हाताला धरून आता प्रभू निवासाच्या अंगणात आणलेलं असतं. आता हे सगळं काही गायत्री वहिनी बघते. तिला राग येतो आणि ती बाहेर येते जोरात आणि म्हणत असते, हिची हिंमत कशी झाली इथे येण्याची? त्याबरोबर लगेचच आता मानसी म्हणत असते, अहो हो वहिनी शांत व्हा. गायत्री वहिनी, अहो गीता वहिनी काय घराच्या आत नाही आलेल्या अजून किंवा येणारही नाही आहेत. त्याबरोबर लगेचच आता इथे ती म्हणायला लागते, की हे बघा उगाच काही बोलू नका, मी इथं काही राहायला आलेली नाही आहे. मी इथे फक्त तेजसने मानसीला जे रोपटं दिलं होतं ते फुललं तेवढं द्यायला आली आहे. त्याबरोबर गायत्री म्हणते, रोपटं घेऊन आली आहेस? आणि मग ती ते रोपटं घेते आणि बाहेर जोरात फेकून देत म्हणते, मला हे रोपटंही नको आहे आणि हेही नको आहेत, समजलं? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचे अपडेट मिळत राहतील. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.